हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेलं असताना त्याचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आणि रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन म्हणजे फ्रॅक्शनचं रेसिप्रोकल कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला मिक्स्ड फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं याबद्दल थोडा जरी डाऊट असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी तुमचा सगळा डाऊट क्लिअर होईल आणि रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन ही सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये खूप छान प्रकारे समजून जाईल. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा. तर चला मग सुरुवात करूया आपण आजच्या या व्हिडिओला. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, मल्टिप्लिकेशन ऑफ मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे मल्टिप्लिकेशन मिक्स्ड फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं. तर मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय, तर मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे होल नंबर अँड अ फ्रॅक्शन. होल नंबर अँड अ फ्रॅक्शन याला म्हणायचं मिक्स्ड फ्रॅक्शन. आता बघा इथं दोन मिक्स्ड फ्रॅक्शन दिलेले आहेत. तर या दोन मिक्स्ड फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते आपण आता स्टेप बाय स्टेप माहिती करून घेऊया. तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग आता पहिल्यांदा आपण ह्या मिक्स्ड फ्रॅक्शनला प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घेऊया. म्हणजे बघा आता जेव्हा मिक्स्ड फ्रॅक्शनला कन्वर्ट करायचं असतं तेव्हा डिनॉमिनेटर आणि होल नंबर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. म्हणजे 2 2 जा 4 आणि आलेल्या मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटर ऍड करायचा. म्हणजे 2 2 जा 4 या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस 1 5 आणि डिनॉमिनेटर ऍज इट इज. डिनॉमिनेटर मध्ये कुठलाही चेंजेस होत नाहीत. परत ह्या आता फ्रॅक्शनचं मिक्स्ड फ्रॅक्शनचं 5 3 जा 15 15 मध्ये प्लस 4 मीन्स 19 19 बाय 5. आता हे बघा हे फ्रॅक्शन व्यवस्थित आलेले आहेत आपल्या. आता मिक्स्ड फ्रॅक्शनचं आपण कन्व्हर्सेशन करून घेतलेलं आहे. आता कन्वर्ट झाल्यानंतर आपण त्याला आता मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घेतले आपण मिक्स्ड फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. तर याला आता आपण मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते पाहूया. आता मल्टिप्लिकेशन करत असताना आपण न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. पण जर तसं असेल तर आपण याला क्रॉस कटिंग पण करता येते आपल्याला. म्हणजे 5 1 जा 5 5 1 जा 5 म्हणजे 19 1 जा 19 अँड 2 2 जा 2. म्हणजे आता हे फ्रॅक्शन आपलं आन्सर आलेलं आहे. आता ह्या आन्सरला आपण रिड्यूस फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा जर रिड्यूस फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊ शकत नसेल तर आपण त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये किंवा मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये पण कन्वर्ट करू शकतो. म्हणजे आता रिड्यूस फॉर्म जर आपल्याला करायचा असेल तर काय करायचं, हे दोन्ही नंबर आपल्याला कुठल्या तरी टेबल मध्ये पाहिजेत. पण 19 आणि 2 हे दोन्ही नंबर कुठल्याच टेबल मध्ये नाहीत. म्हणून याला आपण आता मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घेऊया. आता 2 च्या टेबल मध्ये 19 तर नाही, तर 19 पेक्षा स्मॉल नंबर आहे 18. तर 18 हा नंबर आहे 9 नंबरला. म्हणजे 2 9 जार 18 डिनॉमिनेटर ऍज इट इज आणि 19 मधून 18 जेव्हा आपण मायनस करतो तेव्हा आन्सर येतं 1. म्हणजे आपण ह्या इम्प्रॉपर फ्रॅक्शनला आपण मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे आणि हेच आपलं आन्सर आहे. तर जेव्हा आपण मिक्स्ड फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा ते पहिल्यांदा आपण फ्रॅक्शन मध्ये ते कन्वर्ट करून घ्यायचे आणि नंतर मल्टिप्लिकेशन प्रोसेस करून रिड्यूस फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. जर रिड्यूस फॉर्म होत नसेल तर परत आन्सर आपलं मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं, तरच आपलं आन्सर बरोबर येतं. जर आपण फ्रॅक्शनचा जर हाच फॉर्म ठेवला तर आपल्याला ते मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये पण कन्वर्ट करावं लागतं. आता पुढचं आहे बघा रेसिप्रोकल. आता रेसिप्रोकल कसं करायचा, समजा आता इथं एक एक्झाम्पल आहे 3/9. जर ह्या फ्रॅक्शनचं जर तुम्हाला रेसिप्रोकल करा असं जर एक्झाम्पल आलं तर रेसिप्रोकल म्हणजे ही खूप सोपी कन्सेप्ट आहे. रेसिप्रोकल म्हणजे फक्त त्याला रिव्हर्स करायचं, उलट करायचं. म्हणजे डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटर होईल आणि न्यूमरेटर जो आहे तो डिनॉमिनेटर होईल. बस इतकी साधी सोपी कन्सेप्ट आहे रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन. रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन म्हणजे फक्त त्याला आपण रिव्हर्स करायचं. म्हणजे
जर न्यूमरेटर असेल तर तो डिनॉमिनेटर लिहायचा आणि जो डिनॉमिनेटर असेल तो न्यूमरेटर लिहायचा. आणि आता पुढचं एक एक्झाम्पल बघूया आपण मिक्स्ड फ्रॅक्शनचं. 1 3/5. आता याचं रेसिप्रोकल कसं करायचं, तर पहिल्यांदा ह्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. कन्वर्ट करत असताना काय करायचं, डिनॉमिनेटर आणि होल नंबर याचं आपण मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे 5 1 जा 5, 5 प्लस 3 8 आणि डिनॉमिनेटर ऍज इट इज. हे झालं आपलं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपण याला कन्वर्ट करून घेतले. आता याचं जर आपल्याला रेसिप्रोकल करायचं असेल तर रेसिप्रोकलची कन्सेप्ट काय आहे, रेसिप्रोकल म्हणजे रिव्हर्स करायचं, त्याला उलट करायचं. म्हणजे जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर होईल आणि जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर होईल. हे झालं आपलं आन्सर. म्हणजे रेसिप्रोकली फ्रॅक्शनच आहे की जे दिलेलं फ्रॅक्शन आहे त्याला रिव्हर्स करायचं. आणि जर आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शनचं रेसिप्रोकल करा म्हणून सांगितलं तर त्याला पहिल्यांदा आधी इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आणि नंतर त्याला रिव्हर्स करून त्याचा रेसिप्रोकल करायचं. म्हणजे जेव्हा मिक्स्ड फ्रॅक्शनचं आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा ही प्रोसेस फॉलो करायची आणि जेव्हा आपण एखाद्या फ्रॅक्शनचा रेसिप्रोकल करतो तेव्हा ही मेथड फॉलो करायची. तर दोन्ही कन्सेप्ट एकदम सोप्या आहेत. मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला ह्या दोन्ही कन्सेप्ट कोणत्या, मल्टिप्लिकेशन ऑफ मिक्स्ड फ्रॅक्शन आणि रेसिप्रोकल ऑफ फ्रॅक्शन, ह्या कन्सेप्ट अगदी सोप्या पद्धतीने समजल्या असतील. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग जय हिंद, जय महाराष्ट्र.